इयत्ता 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढणे याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकूया. तर आत्तापर्यंत आपण अवयव पद्धतीने मूळ अवयव पद्धतीनं पूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ कसे काढणे हे शिकलेलं आहे. आज आपण भागाकार पद्धत पाहूया. तर मोठ्या संख्यांचे वर्गमूळ अवयव पद्धतीने काढणे दीर्घ व कठीण होते. दीर्घ म्हणजे मोठी पद्धत आहे आणि ते थोडंसं कठीण पण होतं आहे. यावर उपाय म्हणून आम्ही भागाकार पद्धत वापरतो. म्हणजे भागाकार पद्धत का वापरायचं त्याचं हे कारण आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं, एक अंकी किंवा दोन अंकी संख्यांचे वर्गमूळ हे एक अंकी असते. दिलेली संख्या जर एक अंकी किंवा दोन अंकी असेल तर त्या संख्येचे वर्गमूळ हे एक अंकी असते. 3 किंवा 4 म्हणजे आपण इथं बघितलं एक अंकी आणि दोन अंकी. आता दुसरा गट 3 अंकी किंवा 4 अंकी संख्येचे वर्गमूळ हे 2 अंकी असते. 3-4 नंतरचा गट आहे 5 अंकी किंवा 6 अंकी. या संख्यांचे वर्गमूळ 3 अंकी असते. 7 अंकी किंवा 8 अंकी संख्यांचे वर्गमूळ हे 4 अंकी असते. 9 अंकी किंवा 10 अंकी संख्यांचे वर्गमूळ हे 5 अंकी असते. आता आपण प्रत्यक्षात भागाकार पद्धतीनं वर्गमूळ कसं काढायचं हे पाहूया. स्वाध्याय आपण 5.4 घेऊया डायरेक्टली. पहिला कडा बघा, खाली संख्यांचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढा. दिलेली संख्या आहे 2304. आता ही पूर्ण वर्गसंख्या आहे. तर भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढत असताना दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकापासून असं डाव्या बाजूला यायचं. म्हणजे एकम स्थानापासून शेवटच्या अंकापासून डाव्या बाजूला यायचं. म्हणजे उजवीकडून डावीकडे 2-2 अंकांच्या जोड्या करायचं. आता बघा, 4 आणि 0 हा एक गट होणार, 2 अंकांचा गट. आणि 2 आणि 3 म्हणजे 23चा एक गट आणि 0-4चा एक गट, असे गट. आणि मग आपण उजवीकडनं डावीकडे जायलो म्हणून असा त्या 2 अंकांच्या डोक्यावर असा बाण करायचं. इथं एक जोडी होते, इथं एक जोडी होते. काही वेळेला 3 अंकी असेल तर पहिली जोडी होते, मग इथं जोडी होत नाही, एकच अंक. मग एक अंक असेल तर तो एक अंक उतरून घ्यायचा किंवा त्याला भाग द्यायचं. जोडी असेल तर पुऱ्या जोडीला भाग द्यायचं. आता भाग इथं 23 ही संख्या आहे, तर 23ला आता आपल्याला भाग द्यायचं आहे. मग नेहमीच्या भागाकार पद्धतीप्रमाणे इथं भाग द्यायचं नाही आहे. तर आपण ज्यानं भागतो तो त्याला भाजक म्हणतात. आणि इकडं भागाकार असतो. इकडं अशी रेषा ओढायचं आडवी आणि त्याच्यावरती भागाकार लिहायचं. भाजक आणि भागाकार हा समानच असला पाहिजे. 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7, 8-8, 9-9 असे समानच असले पाहिजे भाजक आणि भागाकार. मग इथली संख्या किती आहे बघून त्याच्या जवळपासचा भाग द्यायचा, जवळपासचा किंवा निशेष भाग. आता 23ला भाग द्यायचे म्हणून त्याच्या जवळचा भाग म्हणजे 4-4 16, 5-5 25 होत नाही, असं द्यायचं नाही. 4-5 20 असं द्यायचं नाही. 4-5 म्हटलं की नाही, इकडं 4 इकडं 5 असे वेगळे अंक घ्यायचं नाही. भाजक भागाकार समानच पाहिजे. म्हणून त्यासाठी इथं जवळचा भाग म्हणजे 4-4 16. 23मधनं 16 गेले, 7 उरले. आता हा भागाकार भाजकमध्ये मिळवायचं. नेहमी पहिल्या पायरीमध्ये भागाकार हा भाजकमध्ये मिळवायचा. 4+4 म्हणजे 8. ही बाकी राहिली 7. बाकीच्या बाजूला पुढचा गट उतरून घ्यायचं. पुढचा गट आहे 0-4. मग 7च्या पुढचा गट उतरून घेतल्यामुळे असं 704 झाली संख्या. मग इथं आपण बेरीज केली होती, 4+4 म्हणजे 8. मग आता 704. आता 8 पासून संख्या बनवायचं. 8च्या पुढं आणखीन एखादी संख्या लिहायचं. निशेष भाग जाणारी इथं पुढं संख्या आहे. आणि इथं जी संख्या घेतात ही संख्या आणि ही संख्या समानच पाहिजे. आणि परत म्हणजे 8 पासून बनणारी संख्या म्हणजे 88 झाली. 88 8 इथं 8 घेतल्यामुळे इथं सुद्धा 8च पाहिजे. 88 88 64 64 4 हाच्याला 6
88 64 आणि 6 70 म्हणजे 88 8 704. म्हणजे निषेध भाग गेला, वजाबाकी केल्यानंतर झिरो राहते. बाकी झिरो राहिली तर आपल्याला त्याचं बरोबर वर्गमूळ मिळाला असं गृहीत धरायचं. म्हणून 2304चं वर्गमूळ हे 48 आहे. हे जो भागाकार असतो ते त्याचं वर्गमूळ असतं. म्हणून वर्गमुळात 2304 बरोबर 48. आता पुढची संख्या आहे दुसरं गणित 4489. आता ही सुद्धा 4 अंकी संख्या आहे, त्यामुळे इथं 2 अंकांचे 2 गट तयार होतात. 89चा एक गट इकडनं पाठीमागनं आणि 44चा एक गट बाण डोक्यावर उजवीकडून डावीकडे. मग पहिल्यांदा 44ला भाग द्यायचा. 6 6 36 जवळचा भाग त्याच्या 44मधून 36 गेले, 8 उरले. हे 6 नेहमीप्रमाणे याच्यात मिळवायचं. 6 6 12, 89 उतरून घ्यायचं. 889 झाले. आता 889ला 6 अधिक 6 म्हणजे 12, 12पासून बनणारी संख्या. मग आपण इथं काय लक्षात घ्यायचं, शेवटचा ह्या 889मध्ये 9 आहे शेवटचा अंक. मग 12च्या पुढं कोणता अंक घ्यायचं म्हणजे इथला शेवटचा आपल्याला अंक 9 मिळेल याचा आपण थोडासा तर्क करायचं. 2 प्रकारे 9 मिळतात. एक म्हणजे इथं आपण 3 घेतला, 3 त्रिक 9, इकडं 3 घेतला, इकडं 3, 3 त्रिक 9 म्हणजे 123 त्रिक. मग 123 त्रिक 889 म्हणजे कमी पडतो, म्हणून 7 7 49मध्ये 9 मिळतात. 7 7 49 पैकी 9 ह्याच्याला 4 म्हणजे हे करून बघायचं आपण कच्च्या पानावर वाटल्यास. गुणाकार हा म्हणजे एवढाच येतो का. मग 127 7 889 वजाबाकी केला, 0 0 बाकी. त्यामुळे वर्गमुळात 4489 वर 67 वर्गमूळ त्याचं आहे 67. याच पद्धतीनं आपल्याला अनेक उदाहरणं सोडवता येतात. मग पुढचं 3481. इथंही सेम 4 अंकी संख्या आहे. 81चा एक गट, 34चा एक गट. तर 34ला पहिल्यांदा भागायचा आहे. मग 5 5 25 जवळचा भाग, 5 5 25, 34मधनं 25 गेले, 9 उरले. 5 आणि 5ची बेरीज 10, वरून 81 घ्यायचं. 981 संख्या झाली. आता 10पासून संख्या बनवायचं, 10च्या पुढची संख्या बनवायचं म्हणजे एक अंक लिहून तिथं, आणि मग 981ला निषेध भाग जाणारी संख्या तयार करायचं. म्हणून 10च्या पुढं 9 घेतला, 109 झाले. 109 9 981. त्यामुळे 3481चं वर्गमूळ आहे 59. तसंच आता आपण पहिली 3 गणितं 4 अंकी बघितलं, तर इथं 3 अंकी घेऊया आपण. 3 अंकी 529. आता 529 हा 23चा वर्ग आहे, आपल्याला पाठ झालेला असेल कदाचित. मग उजवी बाजूकडून डाव्या बाजूला जायचं. 29चा एक गट तयार होतो. इथं गट तयार होत नाही, सिंगल संख्या. ॲक्च्युली सिंगल संख्येवर बाण करायची काय गरज नाही. फक्त 5 सिंगल आहे, त्याला पहिल्यांदा सिंगल संख्येला भाग द्यायचा. म्हणून 2 2 4 जवळचा भाजक भागाकार सेम पाहिजे. 5तनं 4 गेले 1, हे 2 ह्या 2मध्ये भाजकमध्ये मिळवायचं 4. पुढचा गट उतरून घ्यायचा 29, आणि 4पासून बनणाऱ्या संख्येनं तिथं 129ला भाग द्यायचं. म्हणून शेवटचा अंक 9 आहे, म्हणून 3 आणि इकडं 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. त्यामुळे 129मधनं 129 गेले, बाकी 0. म्हणून 529चं जे वर्गमूळ आहे 23 आहे. परत 4 अंकी संख्या 7921. 7900. आता ही 4 अंकी असल्यामुळे 2 गट तयार होतात. 79चा एक गट, 21चा एक गट. 79ला पहिल्यांदा भाग द्यायचा. 8 8 64. 9तनं 4 गेले 5, 7तनं 6 गेले 1, 15 उरले. हे 8 ह्याच्यात मिळवा 16. पुढचा गट उतरून घ्या 1521. मग इथं शेवटचा अंक 1 आहे, आपण तर्क करायचं. 9 9 81. 1 1 मध्ये 1 मिळतो, परंतु 161 इथं 1 घेतला, इथं पण 1, 161 161. 1521 आणि 161 ह्या म्हणजे खूप फरक पडतो. म्हणून 9 9 81 आपण जरा बाजूला करून बघायचं. त्यामुळे इथं 7921चं वर्गमूळ जे आहे ते 89. अशा पद्धतीनं आपल्याला भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढता येतं. ही पद्धत तसं समजून घेणं पहिला सुरुवातीला थोडंसं कठीण वाटतं, परंतु एकदा समजल्यानंतर
अवयव पद्धतीपेक्षा सुद्धा ही सोपी पद्धत आहे. आता दुसरं गणित पहा. खालील संख्यांच्या वर्गमुळात किती अंक येतात हे प्रत्यक्ष गणित न करता सांगा. आता मगाशी आपण एक कोष्टक पाहिलं. 1 अंकी आणि 2 अंकी संख्येच्या वर्गमुळामध्ये 1 अंक असतो. 3 आणि 4 अंकी संख्येच्या वर्गमुळामध्ये 2 अंक असतात. त्याचा इथं उपयोग करायचा आहे. आता ही 2 अंकी संख्या म्हणजे पहिल्या गटामध्ये 2 अंकी 64 ही 2 अंकी, त्यामुळे 1 अंक प्रत्यक्ष गणित न करता त्याच्या वर्गमुळामध्ये किती अंक असतात म्हणजे इथं 1. ही 3 अंकी असते म्हणजे दुसरा गट आला 2. ही 4 अंकी म्हणजे हाही दुसरा गट 2 अंक. आणि ही 5 अंकी संख्या असल्यामुळे हा पुढचा गट म्हणजे त्याच्यात 3 अंक असतात. आता खालील दशांश अपूर्णांकाचे वर्गमूळ काढा. 2.56 पहिलं गणित. मगाशी ज्या पद्धतीनं केलेलं आहे आपण त्याच पद्धतीनं हे सुद्धा करायचं आहे. आता 2.56. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, अपूर्णांकाच्या अगोदर जो पूर्णांक भाग असतो त्याचे नेहमीप्रमाणे गट करायचं. पूर्णांकाच्या भागाचे गट करत असताना उजवीकडून डावीकडे जायचं आणि पूर्णांकाच्या नंतर ज्या संख्या असतात त्या डावीकडून उजवीकडे जायचं. असं आता वेगवेगळ्या 2 दिशेने हे बाण दिसालेत. मगाशी उजवीकडून डावीकडे होते पूर्ण संख्येमध्ये, परंतु अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये असे दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्येचे डावीकडून उजवीकडे आणि हे पूर्णांक भागाचे उजवीकडून डावीकडे नेहमीप्रमाणे. मग पहिल्यांदा हा दशांश भागला भाग द्यायचा. आता बे के बे असं करायचं नाही. बे के बे भाजक आणि भागाकार समानच पाहिजे, म्हणून 1 2ला भाग देताना 2तनं 1 गेले 1 राहिले. हा 1 ह्याच्यात मिळवायचं 2. मग आता पूर्णांक भाग संपला. आपण पूर्णांक भागाला भाग दिला. आता दशांश चिन्ह लागलेलं आहे म्हणून भागाकारामध्ये सुद्धा दशांश चिन्ह देऊन पुढचा गट उतरून घेऊन भाग द्यायचं. मग बेरीज 2. आता 156 झालेलं आहे. इथं 156ला आपण भाग द्यायचं आहे. 2 होते. मग शेवटचा 156मध्ये 6 हा 2 प्रकारे मिळतो आपल्याला. 4 चौक 16मध्ये 6 मिळतात आणि 26 6 6 36मध्ये 6 मिळतात. मग 24 बरोबर की 26 बरोबर हे आपण बाजूला गुणाकार करून बघायचं. 24चा भाग दिला 24. इथं 24 म्हणजे इथं 4 घेतला, इथं 4. 24 चौक 96. मग तो बरोबर होत नाही. मग 26 सक्क 156. त्यामुळे इथं वर्गमुळात 2.56 बरोबर 1.6. आता दशांश चिन्ह काढला तर ही संख्या होतं 256 आणि 256चं वर्गमूळ 16. मग आपल्याला इथं अंदाज कळतो की बा 2.56चं वर्गमूळ 16 म्हणजे 1.6 येते. तसंच 7.29 729 दशांश चिन्ह काढलं 700 729चं वर्गमूळ 27 येते. मग ते कसं बघा. मग बाण तशाच पद्धतीनं 7ला पहिल्यांदा भाग द्यायचं. 3 त्रिक 9 होत नाही. बे 2 4 7तनं 4 गेले 3 उरले. हे 2 मिळवलं 4. मग पुढचा गट उतरून घेतला. इथं दशांश चिन्ह लिहायचं नाही. इथं या भागाकार खाली फक्त उत्तरामध्ये तेवढंच दशांश चिन्ह लिहायचं. 29 घेतला. मग शेवटचा अंक आहे 9. 9 हा अंक आपल्याला 2 प्रकारे मिळतो. 3 त्रिक 9 आणि 7 7 49. मग 329ला भाग हा 47पासून जातो. 47 7 329. वर्गमूळ 7.29 बरोबर 2.7. सेम पद्धतीनं इथं तुम्ही हे गणित 51 म्हणजे इथं ह्याचा एक गट 51चा एक गट मग गटचला भाग द्यायचं. इथंही सेम त्याच पद्धतीनं. त्यामुळे ही दशांश चिन्हाचा वर्गमूळ कसं काढायचं, अपूर्णांकाचं आणि पूर्ण संख्येचं कसं काढायचं एकाच पद्धतीनं आपण पाहू शकतो. तेव्हा हे आणखीन काही गणितं मी मोजकीच गणितं इथं करून उरलेली तुम्ही गणितं करायचे आहे इथले 3ऱ्यामधली आणि पहिल्यामधली सुद्धा. पुढची गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.